हे लावून बाहेर जायचं म्हणजे चेहऱ्यावर मधमाशा चिपकतील. नाही, 10 मिनिटं लावायचं आणि मग फेस वॉश करायचा. असं वाटते भाऊला मी हळद लावते लग्नाची. पण मला थोडासा फरक वाटतो तुझ्या चेहऱ्यावर. काही पण बोल. कसलं सॉफ्ट पीठ झालं यार, एकदम सॉफ्ट झालं. खूप मस्त ना, असं वाटते नरम होतील एकदम वडे. नमस्कार मंडळी, मी पायल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे. नवरात्री सुरू आहे, नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे. आपले असतात ना कलर वगैरे, काल येल्लो कलर होता आणि मी काल बाहेर गेले होते, सो मला सगळे येल्लोच दिसत होतं आणि खरंच खूप मस्त वाटलं ऍक्च्युली. आणि माझा पूर्ण डिफरंट कलर होता आणि मी असं कधी मॅच वगैरे काही करत नाही. आज पण तेच आहे, आज ग्रीन कलर आहे पण मी वेअर केलंय रेड. भाऊ पण काल जाऊन आला ठाण्याला. ठाण्याची जी आनंदिके यांची देवी बसते त्यांचं दर्शन करून आला आणि छान मस्तच त्यांनी शूट केलं. ते आम्ही पण बघितलं, तुम्हाला पण ऑब्व्हियसली आवडलंच असेल. त्याला असं आवडच आहे म्हणजे गणपती देवी असं त्याचं आहे ना. व्हॉट इज दिस? कानातले लाव ना, अडकव ना, होल पाडून देते कानाला. जे अडकव. तुझ्या पडलेत ना होल, तुला लावू काय? मी ऑलरेडी कानातले वेअर केले. त्याला काय कोणती भाजी बोलतात? तोडकं. तोडक्याचे कानातले. तर भाऊ पण काल आला, रात्री आला लिटरली. आणि मग कसा होता एक्सपिरियन्स भाऊ? हा भाई, एक्सपिरियन्स तर तिकडचा चांगला होता, पण जो गाडीतून ट्रेनने जातानाचा एक्सपिरियन्स होता ना, आई शपथ, वेस्टर्न लाईनचे एवढे चांगले आहे ना तेवढं तिकडे नाही चांगलं आहे. एवढा घाण एक्सपिरियन्स. कोणी मध्येच धुसक्या सोडत होतं, पूर्ण आहे ना. म्हणजे मी जवळजवळ डिप्रेस झालो होतो त्याच गोष्टीने. जाताना की येताना? तिकडे जाताना. आता म्हटलं पुढे जायचं का नाही. जाताना पण एवढी गर्दी होती? हा, ही भाजी करत नाही. जाताना पण एवढी गर्दी, मग काय झालं पुढे? आणि कोणतरी बोलत होतं की ठाण्याला उतरायला नाही मिळणार. मी आधीच म्हणजे घाबरलो. आपण आपल्याला तिकडचं काय माहित नाही, आपण फक्त इथल्या इथेच फिरतो. आणि ठाण्याला वगैरे पण आपण मुलुंडला जातो, ठाण्याला उतरत नाही आपण. ठाण्याला तर आम्ही मोस्टली नाहीच उतरत. त्याच्यामुळे मग मी आधीच घाबरलो, यार हे काय विषय, उतरायला मिळणार नाही. पण भेटलं. पण भाई तिकडचा माहोल बघताना ठाणे स्टेशनवरचा ते आपला कसा नाला सोपारा सकाळचा पूर्ण पॅक तसा विषय असणार आहे असं वाटतंय मला. आता ठाण्यातली लोक असतील त्यांना माहिती असेल तिकडचा विषय काय नक्की ट्रेनचा प्रवास, पण बघताना मला असं वाटलं. चेंगरा चेंगरी वगैरे नाही झाली ना? ऑलरेडी गरमी, त्याच्यात चिकट सगळ्यांचं घामाचं अंग आणि सगळ्या गोष्टी. तुला कळलं ना की बाबा हा गर्दी आहे तर नाही चढायचं, एसी ट्रेननी जायचं. माय गॉड, तिकडे असतात ना एसी ट्रेन असतात. ऑलरेडी लेट झालं होतं त्याच्यामुळे. आणि मी फास्ट पकडलेली, त्याच्यात काही एवढं हे नव्हतं. 15-20 मिनिटात पोहोचलो. तिकडचा एक्सपिरियन्स एक नंबर होता. पहिल्यांदाच गेलो आणि मुख्यमंत्री साहेब होते. तर असं भाऊ काल मस्त पहिल्या दिवशी नवरात्री करून आले. मम्मी इकडे ना प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी घेऊन येते. आता गाजर आणले, सगळे पिशवीमध्ये भरून ठेवले ते. आता आपल्या घरी कसं असतं की भाऊ वगैरे तर काही खाणार नाही, सगळं कट बीट स्वच्छ करून दिल्याशिवाय तर अजिबात खाणार नाही. अरे हे काय मम्मी? तोस काय बोलतात? तोस. ओके, मग ह्याचं काय करायचंय? ह्याचं वडे बनवायचे. वडे पण बनवतात, पातोळी पण बनवतात. आपले राहिले ना पातोळी बनवायचे करून राहूनच गेली. ओके, आता संध्याकाळी वडे बनवायचे आहे ना आपल्याकडे पीठ. म्हणजे ते जसं उकडून वगैरे करतो तसंच ना, भोपळ्याचे करतो तसंच? नाही, सांगते तुला कसं. हे तोस आहे, तोस. आणि हे मला माहित नव्हतं. हे मम्मी बोलली की आता ह्याचे वडे करायचे. त्याच्या अगोदर भोपळ्याचे वडे, काकडीचे वडे, आणि तोसाचे वडे काहीतरी डिफरंट आहे. सो आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत मम्मीकडून. मगाशी आपलं डिसाईड झालेलं की आपण वडे बनवायचे आणि ते तर कन्फर्मच आहे. पण आता मी भाऊला बोलली की भाऊ आहे ना, मी तवा पुलाव ट्राय करते संध्याकाळी. तर बोलतो मग लागली वाट. असं काम बरी. आता आलाय आंघोळ करून गडदोड लेंडो. गदडो गयो लेंडो. तवा पुलाव मध्ये असं तू काय स्पेशल करणार आहे ज्याच्याने मला तवा पुलाव? एक तर फर्स्ट ऑफ ऑल आपण तवा पुलाव कधी बनवलाच नाही, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ओके, सो तवा पुलाव डिफरंट असणार आहे काहीतरी आणि एकदम झणझणीत आणि एकदम अरे आगच लागणार आहे. तवा पुलाव म्हणजे नक्की कशावर बनवणार आहे? तवा पुलाव म्हणजे तव्यावरच बनतो ना दोस्तो, देख रे क्या टॅलेंट. आता ही गोष्ट वेगळी की तशा टाईपचा आपल्याकडे तवा नाहीये, म्हणजे मोठे जे असतात हॉटेल्समध्ये वगैरे तसा नाहीये. पण जो आहे त्याच्यामध्ये मी हाफ करून मॅनेज करेन. ओके, तसं तर मी तुझ्या टॅलेंटची कदर करतो मनापासून, खास करून रेसिपी आणि ज्या काही तुम्हाला पण आवडतात. मी तर फॅनच आहे. म्हणजे काय बनवते यार, काय बनवते याच्यापेक्षा काय टेस्ट आणते हे महत्वाचं आहे. बाकी तर बघूया. तवा पुलाव बोलले पण त्याच्यामध्ये
मसाला पाहिजे, सुका सुका नको. सगळे मसाले भेटणार तुला, ग्रेव्ही सगळं जे काय असेल ते भेटणार तुला. पण माझी बिर्याणीत असते. हा, पण माझी इच्छा झाली आहे. तवा पुलावमध्ये ग्रेव्ही नसते हा, पण माझी इच्छा झाली करायची. होईल की नाही हे पुढची गोष्ट आहे, बट लेट्स सी. सो मला ना अचानक टेस्ट आली की तवा पुलाव करायची. सो विचार करते की तवा पुलाव करूया. पण आता वडे पण करायचे, तर वड्यासोबत मम्मी बोलले की काहीतरी वेगळं करायचं. बरोबर, आता वड्यासोबत काहीतरी भाजी ग्रेव्ही टाईप असं आले. वडे तुम्हीच खा बाय द वे. वड्यांसोबत एकच आपलं हे असतं टार्गेट, मटणात चिकनचा रस्सा. सॉरी, आज नवरात्रीचे दिवस चालू आहेत, पण हा ते मॅच होतं ना गाईज, म्हणून मी ते बोलतो. ठीक आहे, लेट्स सी. पण मला तवा पुलाव खायची खूप इच्छा झाली यार. नेहमी सफेद भात खाऊन कंटाळा आला मला. ठीक आहे, लेट्स सी, बघूया. आणि तुम्हाला सांगू का, ही पापडीची भाजी इतकी भारी झाली आहे. मी आत्ता जवळजवळ आहे ना अर्धी चपाती खाल्ली, म्हणजे मी बघितलं ट्राय करून की कशी झाली आहे. इतकी भारी झाली ना. मी तुम्हाला ना, ही सोपीच रेसिपी आहे, म्हणजे ही भाजी सगळेच जण करतात, बट तरी पण याची रेसिपी मला तुम्हाला द्यायचीच आहे, कारण इतकी भारी झाली आहे. त्याच्यानंतर चपात्या पण केल्या. तिथे भात आहे, आपला आजचा मेन्यू दाखवते तुम्हाला. भात आहे, त्याच्यानंतर इकडे हा रात्रीचा भात, तो मलाच खायचा आहे बेसिक, कारण मम्मीला नाही जमत आणि भाऊला तर खाणार नाही तो. आणि त्याच्यानंतर डाळ, सगळं असं आजचा मेन्यू आहे. पिठी कुठे घेतली? ही आहे कुळदाची पिठी, आणि ही पण एकच नंबर झाली आहे. पापडी केली आहे. हा, अरे काय झाले, एक तुकडा खाऊन बघ तूच रिॲक्शन दे. माझी पापडीची भाजी फेवरेट आहे, म्हणून मी पापडी ऐकली तो मी टी शर्ट घालत होतो आणि आला पटापट पटकन. म्हटलं की फुटेज जाणार नाही. अरे कसली एक नंबर झाली. अरे तसं वासबीस घ्यायचं ना, जास्त मोठा का सुचू नको, आम्हाला पण पुरली पाहिजे बाबा. ये होता है खाते पीते घर वाले की. जाऊ दे, याची बोलती बंद झाली आहे. खाऊन घ्या आधी. गाईज, मी आत्ताच ताईची तारीफ केली. मी रेसिपी काय करते याची तारीफ नाही केली, बट मी ती रेसिपीला चव आणते ना, आई ग. आता त्याच्यामध्ये काहीच एक्स्ट्रा नाहीये, फक्त. बट जाऊ दे, मी बोलणार नाही. मी रेसिपी करून दाखवेन एकदा सगळ्यांना. एकदम एक नंबर झाली. जर अशी भाजी करत नसाल ना, सुकी टाईपची अशी, म्हणजे तेल पण पाहिजे त्याच्यामध्ये असं, तर ते आता जाऊ दे, ते ताई तुम्हाला एक्सप्लेन करते. अशी करत नसाल तर ही रेसिपी येईल तुमच्यासोबत. येस येस, नक्कीच येईल. मी बोलणे तुम्हाला की भाजी खूपच मस्त झाली, आणि खरंच मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. म्हणजे असं सिंपल रेसिपी पण मी बनवते ना, त्या पण छानच होतात. म्हणजे तारीफ नाही करत स्वतःची, बट तरी पण घर मम्मी आणि भाऊ बोलतात, सो ऑब्वियस आहे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. हे टी शर्ट तुला होतं भारी. सगळे टी शर्ट तुझे मी वेअर करू, ते एवढं जुनं नवीन असेल तरच मी घेणार. हे जुने वगैरे नाही मला पाहिजे. आणि तुझी चिंदी घालतेस ती टाकून देणार आता. माझ्याकडे एक आलं ना टी शर्ट तुझं, त्याच्यामुळे. आणि बाय द वे, हा ग्लो कशामुळे येतो ते पण मी तुम्हाला सांगते. मला काही म्हणजे कमेंट्स आल्या होत्या की ताई तुझं स्किन केअर शेअर कर. सो असं काही वेगळं केलं नाहीये मी. आणि काय असतं, बेसन आपल्या घरी अवेलेबल असतं, मध असतं, दूध असतं, हळद आणि कॉफी एक चिमूटभर, आणि हळद पण चिमूटभर. या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि मस्त मिक्सर करायचं. पाणी नाही ऍड करायचं, फक्त दुधामध्ये. आणि पूर्ण फेसला अप्लाय करायचं, आणि 2 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायचा. बरोबर 10 मिनिटांनी फेस वॉश करायचा. आफ्टर दॅट बर्फ घ्यायचा, आईस, आणि त्याच्यानंतर पूर्ण मसाज करायचा. एक बर्फ एका आपल्या फेसला काफी आहे. बघा तुम्ही, मी भाऊला बोलले पण तू तसं कर अप्लाय, तर तुला खूप फरक पडेल. मी तुला करून देते. गाईज, हिचं आहे ना ते तसलं काय विषय नाहीये. हिचं ऑलरेडी हे सगळं गोरी स्किन आहे. बघा माझा चेहरा बघा, हिचा चेहरा बघ. जो ग्लो असतो ना तो बोलते मी. गोरी तर आहेच मी. आफ्टर चेहरा बघून ठेवा, असं आहे. आता याच फ्रेम मध्ये आम्ही तुम्हाला ते सगळं काय बोलले ना, मीठ मसाला ते लावून भेटून, मग धुवून, मग बर्फ लावून मग भेटतो. तुला थोडा तरी फरक जाणवेल. तुला चुम्मा जर फरक वाटला ना, तर बाई मी पण हे होणार फेमस स्किन केअर मध्ये. तर बघ, आता पहिले जेवून घेतो पटकन, तुम्ही पण या जेवायला, आणि नंतर मग आपण हे त्याच्यावर आहे ना थोडस अप्लाय करू, बघूया काय होतंय. तर आता आपण भाऊवर आहे ना अप्लाय करणार आहोत माझी स्पेशल ट्रिक. चला बघूया. भाऊ असं कधी ऐकत नाही, पण असं माझा चेहरा बघून बोलतोय की चल मी पण ट्राय करतो. सो आता मी अप्लाय करते, आणि काय काय मी यूज करणार त्याच्यामध्ये ते पण मी तुम्हाला सांगते, आणि तुम्ही पण ते नक्की ट्राय करून बघा.
पण मी आता नाही बोलत, तुम्ही भाऊचा पण फेसचा रिझल्ट बघूया आणि नंतर बघूया की नक्की कसं वाटतंय ते. कारण मला तरी खूप इफेक्ट वाटतोय आणि मी खूप दिवसापासून ट्राय करते, म्हणजे खूप महिन्यापासून कुठे कुठे असं बघून वगैरे. पण त्याच्यामध्ये मी माझ्या गोष्टी पण ॲड ऑन केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी हे सगळं अप्लाय करणार आहे. चला आता कॉफी एक मी माझी ॲड ऑन गोष्ट आहे, मध ॲड ऑन गोष्ट आहे. सो बघूया, लेट सी. भाऊ को तो छोडूंगी नाही, रगड रगड के उसका ना मसाज करून घ्यायची. तिकडे मस्त बैठक घेऊन बसलाय खाली, बोलतो आज मी बसून सगळं काय चेहऱ्याला लावायचं तिला. असा कधीच कोणाला तो चेहरा देत नाही, पण माझ्या हातात देतोय. माय गॉड. इथून नाही, खालून घे, खाली आण. टाकून आणते सगळं. अरे काय म्हणून आपले को सामग्री के साथ मागतो. चेहरा मी गोरा करूनच राहणार. बस संपलाय की विषय. बापरे, कॉफीचं पॅकेट पण एकदम रेडी होतं चेहऱ्याला लावायला. मम्मी विचारते कॉफी आहे काय आज, कॉफी आहे काय. तर कॉफी कसली ग बाय, कॉफी संपली. हिचा चेहरा खाऊन टाकतो कॉफी. तरी कॉफी आपल्याला अशी जास्त घ्यायची नाहीये, चिमूटभरच कॉफी घ्यायची आणि हळद पण चिमूटभर घ्यायची. तुम्ही एक एक करून दाखवते. तर थोडं बेसन घेऊया आपण. बेसन जरा जास्त घ्यायचं कारण हे मेन इन्ग्रेडियंट आहे. आज थालीपीठ बनेगा. आज माझ्या चेहऱ्यावर थालीपीठ बनवणार आहेत आई. मस्त थोपून देते. सो सगळ्यांनी इकडे एक लक्ष केंद्रित करा. आणि कॉफी, चिमूटभर कॉफी घेतली. अरे मसाला घेत होती मी. वाट लागली असती मसाल्याची. मला माहिती, हिच्यावर विश्वास मी नाही ठेवू शकत. आज माझा चेहऱ्याचा जाळ नीट दूर झाला असता. हळद आधी टाकायची काय ती बघ, नाही तर लावशील माझा चेहरा. गरजेची आहे. ओ माय गॉड. मग ठीक आहे, चिमूटभर हळद जास्त नाही घ्यायची कारण आग होऊ शकते चेहऱ्याला, म्हणून हळद. आता जो कार्यक्रम करणार होतीस ना त्याच्याने माझा ना गाव हिंडावं लागलं असतं बाहेर जाऊन. एवढे आग झाली, डोंगराला आग लागली पळा. अरे माहिती चुकून तो चमचा तयार होता ना, म्हणून आलो ते. नाहीतर लावणारे. आता मध घ्यायचे आपण, स्पेशली डाबर. असं म्हणजे कोणतंही चालेल. आता मी हे बनले ना स्किन केअर स्पेशलिस्ट. मध आपण ह्याच्यावरच टाकूया. बस हा सस्ता स्किन केअर वाला आहे. सस्ता माझ्या चेहऱ्याचा ग्लो बघतोयस काय. आणि नंतर दूध पण टाकायचंय. मग असं सुकी पावडर कशी लावून तुझ्या चेहऱ्याला, म्हणजे जेवढं आपलं बेसन असेल ना त्याप्रमाणे. अरे तो हे असतो ना मास्क, बाहेर विकत मिळत, फेस मास्क. इन शॉर्ट फेस मास्क, घरगुती फेस मास्क. मी ह्याच्यामध्ये बोलली, मी ह्याच्यामध्ये कॉफी आणि मध हे माझ्या गोष्टी ऍड ऑन केल्यात मी. हे लावून बाहेर जायचं म्हणजे चेहऱ्यावर मधमाशा चिपकतील. नाही, 10 मिनिटं लावायचं आणि मग फेस वॉश करायचा. फक्त धुवायचं साबण लावून. साबण नाही लावायचा, मग इफेक्ट जाणार त्याचा. साबण वगैरे नाही लावायचा. आठवड्यातून 2दा तरी अप्लाय करायचंच, कारण खरंच याच्याने फरक पडतो. जरी आपलं असं सावळी स्किन असेल ना तरी आपल्या काहीतरी ग्लोईंग स्किन मध्ये, म्हणजे ग्लो येतो चेहऱ्याला. असा थिकनेस आहे, असं एवढा. म्हणजे कसं एकदम पण पातळ नको, चेहऱ्याला नीट बसलं पाहिजे ना. ओके चलो लावूया आता. इकडे बाहेर लावूया. लाव. चेहरा धुवून स्वच्छ मग हे अप्लाय करायचं. चेहरा धुवून. अरे तू आताच आंघोळ केलीस ना. हा मग स्मरण तरी पुसून ये जरा. तेवढा पुसावा. इसका बोलने का ये उद्देश्य मतलब मैं आंघोळ करके आया लेकिन इसको अभी भी मैं गदड़ाईच लग रहा हूँ. असं वाटते भाऊला मी हळद लावते लग्नाची. तू मजा बघ फक्त. जस्ट वेट अँड वॉच. असू नको, इकडे जरा चुनी पडते. मला नीट करू दे. बाकी अंगावर नको पाडू. तेवढं पातळ केलंच नाही. केसांना लाव. ते लागणारच थोडंफार. 10 मिनिटानंतर जलवा होणार आहे. तू नाही राहणार आहेस 10 मिनिटानंतर. नको सॉरी. अबे यार, पापणींद्रिय. ओके डन. इकडे पण लावतो. ए बाय, मला मंदारच राहायचंय, मला मंदिरा नाही बनायचं. डोंट वरी. नाही बोलून ना माझ्या पापण्या पिपण्यांना पण सगळीकडे लाव. काय नाही रंगवल्या. आता जरा ह्याला मसाज करायचं थोडा. ओके. अबे तरी पण तू पूर्ण नाही लावलंय. कुठे लावू मग बघ ना. असं ये होता है फिनिशिंग. आर्टिस्ट
नहीं है तू. अब बन गई ना. एक नंबर. हे बाई इधर ऊपर मोकळा छोड़ा है. तुला केसांना पण नाही लागायला पाहिजे. तुझी सगळी काळजी घेऊन लागायला तर. चल मसाज करू दे तुला. शी बे वास यायला लागला. मग कर. बस झालं. चल जास्त मसाज नाही करायचा. ओके डन गाइस. फाइनली इट्स रेडी टू मोकळा. ओ यस. सुंदर बनायचं थोडे कष्ट घ्यावे लागतात. असं सुंदर नाही बनता. ये ऑलरेडी सुंदर है, इसके लिए अभी इतना उड़ रही है. हमका चेहरा है ऐसा उटपटांग आया है ऐसा. ओके 10 मिनिटानंतर जो तुझा चेहरा उभरून येणार आहे ना, तू फक्त वाट बघ. जस्ट वेट अँड वॉच. ये चैलेंज है. चॅलेंज आहे. चॅलेंज देते मी तुला. मस्त बनणार आहे. जस्ट वेट. जो लोग पैदा से इतने सुंदर है उनका तो मतलब सुंदर बिंदर काय नाही. बोल हे ना. मी आता पप्पांमुळे आहे तशी. हा. आणि पप्पा माझे देखणेच होते. भाऊला लावलं फेसला आणि इकडे हा असाच बसलाय. बाई झालं आता 10-15 मिनिटं होऊन गेली. सुरकुत्या पडेपर्यंत बसणार आहेस काय? अरे हे ना हे कडक झालंय. अरे मग तेवढं तुला 10 मिनिटं टाइम बघून ठेवायचं ना. जा. अरे पापण्यावर तर पापण्या पण ओरत नाही. जा लवकर. जाऊ बाथरूम. आता कुठे जाऊ? अरे देवा, हे पण मीच सांगू काय? फक्त हा ते साबण वगैरे काय नको लावू. आणि जास्त घासू पण नको फेस. आता मला विचारते कुठे जाऊ. कमाल आहे बाबा. कसं झालंय. काय दाखवायचं तुला? हा सुरकुत्या पडल्यात पूर्ण. जा ना आता. आगे आहे बंदा. फेस चमका के. तसं घासून पुसायचं नाही. डॅब डॅब कर. कसं वाटतंय? वाटतोय काय फरक? असं हात लाव चेहऱ्याला बघ. थोडं नरम वाटतंय पण ते आता चेहरा ओला आहे म्हणून असं वाटतं. बाकी फेअर वाटतोय का? मग बर्फ लावायची गरज आहे. तुला पाहिजे तर लावले तर राहू दे. नाही लावलं तर चालतं ना. असं काही कंपल्सरी नाही लावायला पाहिजे. बरोबर. डिरेक्टली संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट कर. भाऊच्या पण चेहऱ्याला ग्लो आला की नाही माहिती नाहीये. कारण त्याला तर कसं काही फारसं वाटत नाहीये. तो मला बोलतो की मी फेअर आहे. त्याच्यामुळे मग ते असं दिसतं. भारी वाटतं असं कौतुक ऐकायला. बट मला थोडासा फरक वाटतोय तुझ्या चेहऱ्यावर. काय पण बोल. थोडंसं हे आहे म्हणजे सॉफ्ट झाल्यासारखं वाटतोय ना. बट आजच्या दिवसाचं माहित नाही कारण ते त्याच्यामध्ये तू मध बीट टाकलेलंच ना त्याच्यामुळे. अदरवाईज मध नसतं ना त्याच्यात तर मध हे असतं ना चिकट असतं त्याच्यामुळे. आता उद्या बघूया. आणि साबण पण नाही लावलं. साबण पण नाही लावलं. इफेक्ट राहील त्याचा. आपल्याला तात्पुरता ग्लो पाहिजे असेल 1 आठवड्यासाठी 2-4 दिवसासाठी. 1 आठवड्यासाठी पण खूप जास्त बोलली. 2-4 दिवसासाठी. आता हे तोसा आहे. त्याचे आपल्याला वडे करायचे. मम्मीने मला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. सो आता आपण हे स्टार्ट करूया. आणि त्याच्यासोबत असणार आहे काळ्या वाटाण्याची झणझणीत गरम मसाल्यातली आमटी. काळा वाटाणा घट्ट टाईप. रसा नको करू. भाजी पण नको. ग्रेव्ही टाईप. ठीक आहे. आपण काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही टाईप करू. चालेल तुला. आणि पण रसा झणझणीत प्यायला पण भेटतो ना. लिंबू आहे आणून दे. तेवढं तरी करावंच लागेल ना. तोस्याचे वडे फर्स्ट टाइम आपल्याकडे होत आहे. तोसे स्वच्छ धुवून घेतलाय. आता ते ना कट करून घेते साईडने थोडं मधून कट करूया. अरे काकडी सारखंच आहे. काकडीच आहे. हा मग काय हे करायची गरज नाही. बिया काढायची गरज नाही. मग आता फक्त याची साल काढून घेते. बिया काढायला लागलं तर किती काढाव्या लागतील. काय केस स्वतः हे कट करून घेतले. आता याची साल काढ. अरे मला तर काकडीचा स्मेल पण काकडीसारखा सुगंध येतोय. मी काकडीचाच अंदाज वर्तवला होता. फक्त ती काळपट का पडली ह्याचा मला हे आहे का ती तशीच असते. गावची म्हणजे गावाकडची गावची. त्याचा कलर तसाच असतो. काकडीचा आहे बे. काकडीच सेम. ह्याची तर मस्त वडे होती पण टेस्टला थोडी वेगळं लागेल कदाचित. तुम्ही करता ते कुठल्याचे करता? भोपळ्याचे आणि दुसरे काकडीचे पण. आपली नॉर्मल काकडी असते ना ही पण नॉर्मलच आहे. हे तोस आहे कारण याचा आकार काकडीसारखाच आहे पण कलर वेगळा आहे ना. तोस आहे. हे काय गाईज गणित तर माझ्या डोक्यात नाही जात. किंवा जास्त पिकली असेल म्हणून तसं. हा किंवा ह्याच्या पण डोक्यात जात नाही असं मला वाटतं. अरे मम्मी बोलले म्हणून मी बोलते. हा सो गाईज आपली पब्लिक आहेत ना. तुम्ही कमेंट करून सांगा हे तोसच आहे का. पण मम्मी बोलली म्हणजे असणारच आहे तोस. मम्मी बोलली म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष भगवी रेष. कारण बाबा एक कट करून दाखव प्लीज.
सेम काहीच डिफरन्स नाही ना, काहीच फरक नाही. आता आपण पिठा घेतले तिकडे सगळी. इथे मी डोसा आहे ना किसून घेतलेला आहे, त्याचं सगळं पाणी जमा झाले आणि बिया खूप आहेत ना नरम आहेत, जास्त पण अशा कडक नाही, त्याच्यामुळे बिया पण घेते. तांदळाचं एकदम थोडंसं पीठ घेतलेलं आहे. वड्यांचं सेपरेट पीठ असं मम्मीने तयार करून ठेवलं होतं. बडीशेप, धणे वगैरे असं सगळ्या गोष्टी आहेत. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ थोडंसं जास्त घेतलं आहे. ते मिक्स करायचं. त्याच्या अगोदर याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते. सगळं आधी पिठं मिक्स करून घेते सगळी. याला सुगंध खूप छान येतो. वड्यांचं पीठ आहे ना मस्त सुगंध येतो, कारण बडीशेप वगैरे टाकले ना त्याच्यामध्ये. आधी आपण काकडी घेऊया फक्त. मला वाटलं की एवढी सामुग्री घेतली कीच वडे होतात, पण त्याचं सेपरेट पीठ आहे हे आता मला कळलं. सेपरेट पीठ बनवू शकतो. आणि जरी नसेल ना सेपरेट पीठ तरी पण काय नाही, गव्हाचं पीठ घ्यायचं, तांदळाचं पीठ घ्यायचं, मेथीचं पीठ घ्यायचं आणि असं करून होतं ते वडे. गुळाचं पाणी करतो. थंड झालं ते. हां, तेवढ्यात होईल घट्ट ते का पाणी टाकावं? हे काय आहे ना इकडे काकडीचं पाणी, ते मला वाटतं लागेल सगळंच. यावेळेला थोडीशी मला वडी गोड पाहिजे. नेहमी असे कमी गोड होतात. म्हणजे स्पेशली मम्मीसाठी आम्ही कमी गोड वडी करतो, बाकी तर अदरवाईज गोड वडे पण चालू शकतात आणि ते वडे गोडच चांगले लागतात. तर पाणी ऍड करते मी. ओके, तर मी आज ग्रीन परिधान केलंय, म्हणजे ग्रीन वेअर केलंय, कारण आज ग्रीन पण कलर आहे. त्याच्यामुळे माझं आठवलं की हा आपल्याकडे ग्रीन कलर आहे, सो म्हटलं की आता ग्रीन पण वेअर करूया. आणि वड्यांची तयारी झालेली आहे, आता फक्त फ्राय करायचे. पीठ पण मस्त तयार झालंय. यावेळेला फक्त पिठाचा कलर थोडासा व्हाईट दिसतोय, कारण नेहमी आपण भोपळे टाकतो ना, त्याच्यामध्ये भोपळा ऍड करतो ना, त्याच्यामुळे येलो कलर दिसतो. सो आपण आता करूया. पीठ बघितलं मी, मस्त झालं. मस्त झालंय ना. हे आहे पीठ आपलं पूर्ण तयार झालं. वरून थोडंसं तेलाचा हात लावलेला म्हणून तसं ऑइली वाटतंय. आणि त्याच्यानंतर इकडे थोडं पाणी घेतलंय. इकडे नेहमी मी दुधाची पिशवी घेते, कारण त्याच्याने असं वडे करायला छान पडतं, पण आता ही प्लास्टिकची पिशवी घेतली फोल्ड करून. इकडे तेल पण तापलेलं आहे. आता पटकन वडे करून घेऊया. कसलं सॉफ्ट पीठ झालं यार, एकदम सॉफ्ट झालंय. खूप मस्त ना, असं वाटतं नरम होतील एकदम वडे. छान झालंय. म्हणजे ते बघताच असं वाटतंय की वडे आज एकदम प्रॉपर लेवलने होणार आहे. इकडे थोडासा पाण्याचा हात घेऊया, म्हणजे असं करायला बरं पडतं. याच्यासोबत ना हमखास तिखटच पाहिजे काहीतरी. हे बघ वाटाणे पण शिजलेत. आता फक्त आमटी करायची. इकडे सगळे ना कट वगैरे पण करून घेतले. ऑलमोस्ट फक्त शिजवायचं. ते हे फोडणी द्यायची. पहिला वड्या तयार झाले. कसे झाले तुम्ही वडे? मस्त ना. इकडे आता सगळं जेवण आणलंय. भाऊ जस्ट दुकानात जाऊन आला उद्यासाठी दूध वगैरे घेऊन. वडे एकदम छोटे छोटे झाले, पण मस्त झाले. वाटाण्याची आमटी गरम मसाल्यातली. म्हणजे चिकन वगैरे नसरू खाणार तर मग ही आमटी बेस्ट आहे. अंदर घे तुझं ताट बघ वाढलेलं आहे. भाऊ ये पटकन. आता नवरात्री नंतर एक्सेप्ट करीन की चिकनचा रसा. ओके, विथ सोलकढी. सगळं करूया. आणि चिकन ग्रेव्ही विथ पीस पण पाहिजे. तुला सगळं देणार करून, डोंट वरी. ते आतुर झालंय. श्रावण, गणपती नंतर मग आता नवरात्री. सो काय नाही, दिवशी मस्त असं थाट करून छान. सेकंड घास भारी लागला वाटतं. ओके, चल तुम्ही पण या जेवायला. आता मी पण मला वाढून घेते त्याच्यामध्ये. दुपारचं पिठी भात वगैरे आहेच, लागलं तर एक्स्ट्रा घेऊ आपण. छान वडे खाऊन झाले आणि खरंच खूप मस्त वडे होते. आणि थोडेसे पातळ झाले होते, पण ठीक आहे. जसं तुम्हाला दाखवलं तसं केलं ना तर एकदम छान होती, चविष्ट होती. आणि आपण बाकीचे तर प्रकारचे बनवतो, म्हणजे काकडीचे असू दे किंवा भोपळ्याचे असू दे. तर एकंदरीत मस्त वाटलं एकदम. आणि सोबत काळ्या वाटाण्याची आमटी. भावनी पण मस्त एन्जॉय केलं जेवण. वडे खूप मस्त झाले. हां, वडे खूप मस्त आले होते. छोटे छोटे क्यूट वाटत होते एकदम. आणि आज दिवसभरात भाऊचं थोडंसं मसाज केलं, चेहऱ्याचं फेशियल टाईप केलं. सो त्याला आवडलं ते. बट जास्त म्हणतो की काही मला इफेक्ट दिसला नाही. आता माहीत नाही, बघूया कसं काय ते. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ असा होता. आजचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी आणि मंदार भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.